तेव्हा सूत महाराज शौनकादिकांना त्याचं कारण सांगतात. वास्तविकता शुकदेवांचा विचार केला तर भगवत पूज्यपाद शुकदेव महाराज जन्माला येता क्षणीच कापत कापत बाहेर आले. ते नागेची पळून गेले रे. वनाच्या दिशेने शुकदेव महाराज निघून जात आहेत आणि वनामध्ये जाऊन शुकदेवाने तपश्चर्या केली. किती मोठी तपश्चर्या आहे पहा. ज्ञानोबा त्या तपश्चर्याचं वर्णन करतात. नाना रंभेचे नेही रूपे शुकी नुठिगेची कंदर्पे का भस्मे वल्मे नवद्यपे वृते जेवी. विश्वमाऊली ज्ञानोबारा म्हणतात रंभेसारख्या अप्सरा इंद्रानं पाठवल्या. कशासाठी? शुकदेवांच्या तपश्चर्येमध्ये भंग करण्याकरता इंद्रानं रंभेसारख्या अप्सरा पाठवल्या. पण शुकदेवांची तपश्चर्या मात्र भंग पावली नाही. एवढी असणारी तपश्चर्या शुकदेव करत आहेत. परंतु ज्या ठिकाणी भगवत पूज्यपाद शुकदेव महाराज तपश्चर्या करतात त्याच्या जवळच महर्षी वेदव्यासांचा आश्रम होता, बद्रिकाश्रम. त्या आश्रमामध्ये अनेक शिष्य त्या ठिकाणी राहत होते. महर्षी वेदव्यासांनी मुलांना सांगितलं म्हणे, हे पहा मुलांनो, आपल्याला यज्ञ करण्याकरता समिधा लागतात आणि म्हणून आंब्याचे असतील, पिंपळाचे असतील, वडाचे असतील लाकडं गोळा करण्याकरता तुम्ही वनामध्ये जा. सर्व शिष्य त्या ठिकाणी लाकडं आणण्याकरता वनामध्ये गेले आणि वनामध्ये गेल्यानंतर त्यांनी समिधा गोळा केल्या आणि बघितलं तर कोणतरी एक साधक आहे आणि तो साधक भगवंताच्या तपश्चर्येमध्ये अतिशय मग्न झालेला आहे. देहभान विसरलेल्या अवस्थेमध्ये कोणीतरी साधक तपश्चर्या करतोय हे त्या सर्व शिष्यांनी पाहिलं. समिधा घेतल्या, लाकडं घेतले, आश्रमामध्ये आले आणि आश्रमामध्ये आल्यानंतर आपल्या गुरूंकडे स्वाधीन केले, गुरुजींकडे दिले आणि दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी महर्षी वेदव्यासांनी शिष्यांना विचारलं म्हणे, का रे मुलांनो, तुम्ही वनामध्ये समिधा आणण्याकरता गेले होते, तिथं तुम्हाला एखादा मुलगा दिसला का? तत्रायो षोडश वार्षिकस्तरा, 16 वर्षाचा मुलगा तुम्हाला दिसला का? आणि मग ते शिष्य म्हणू लागले, महाराज तुम्ही म्हणता तसंच अतिशय 16 वर्षाचं लावण्य खान, अतिशय सुंदर स्वरूप असणारा एक मुलगा तपश्चर्या करत असताना आम्ही त्याला पाहिलं. अतिशय सुंदर तपश्चर्या झाली. महर्षी वेदव्यासांनी सांगितलं, हे पहा, उद्या जेव्हा तुम्ही वनामध्ये जाल, वनामध्ये गेल्यानंतर माझ्याकडून एक श्लोक तुम्ही घेऊन जायचा आहे. आणि मग महर्षी वेदव्यासांनी त्या विद्यार्थ्यांना, त्या साधकांना एक श्लोक शिकवला. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वास कनक कपिशं वैजयन्तीं च मालां रंध्रान् वेदोरलरजोलया पूरयन् गोपवृन्दये वृन्दारण्यं सुपदरमणं प्राणिशद्वीतगी. श्रीमद भागवताच्या दशमस्कंधातील भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारा श्लोक महर्षी वेदव्यासांनी विद्यार्थ्यांना शिकवला. विद्यार्थ्यांना अतिशय आनंद झाला. तो श्लोक, त्या श्लोकाचं गीत गान करत करत ते सर्व विद्यार्थी वनामध्ये गेले. वनात गेल्यानंतर त्या श्लोकाचं पठण करू लागले. मोठमोठ्यानं पठण करतात. बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वास कनक कपिशं वैजयन्तीं च मालां. भगवंताचं स्वरूप कसं आहे? कनक कपिशं वैजयंती माला त्यानं धारण केलेली आहे.
असं ते वर्णन जेव्हा भगवत पूज्यपाद शुकदेव महाराजांनी तपश्चर्या करत असताना ऐकलं तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला आणि समाधी उत्थान झाली. तपाचरण सोडलं आणि शुकदेव महाराज त्या मुलांकडे आले आणि त्या मुलांना त्या साधकांना विचारू लागले, का रे मुलांनो, हा श्लोक तुम्हाला कोणी शिकवला? त्या मुलांनी सांगितलं, आमचे गुरु असणारे वेद व्यास. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदाय येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय आमचे श्रीगुरु असणारे महर्षी वेद व्यास त्यांचं वर्णन करत असताना नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी, विशाल बुद्धीने संपन्न असणारे आमचे गुरुदेव असणारे महर्षी वेद व्यास त्यांनी आम्हाला हा श्लोक शिकवला. व्यासांना वाटलं, शुकदेवांना वाटेल परमात्मा सुंदर आहे पण उदार आहे की नाही, आणि म्हणून दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना एक श्लोक शिकवला, तो अतिशय सुंदर. पहिल्या श्लोकामध्ये भगवंताच्या सुंदरतेचं वर्णन केलं आणि परमात्मा फक्त सुंदरच आहे असं शुकांना वाटेल म्हणून परत विद्यार्थ्यांना एक श्लोक शिकवला. अहो बकीयम स्तनकालपूर्णं जिघांसया स्वतः प्रत्यक्ष भगवंताला मारण्याकरता स्तनामध्ये विष घेऊन आलेली पूतना, बकीयम म्हणजे बकासुराची बहीण असणारी ही पूतना, स्तनकालकूटम कालकूट नावाचा अति भयंकर असणारं विष जिनं स्तनामध्ये घेऊन आले आणि भगवंताच्या मुखामध्ये आपला स्तन दिला आणि दिल्याच्या नंतर भगवंतानं तिचे प्राण शोषण केले. पूतना गतप्राण झाली आणि गतप्राण झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं जी गती आपल्या यशोदा मातेला दिली, जी गती देवकी मातेला दिली आणि तीच गती भगवंतानं पूतनेला दिली.